अकोटवरून धारणी येथे जात असलेल्या खासगी बसचा अपघात होऊन सदर खासगी बस सातपुडा पर्वत रांगातील हाय पॉइंट जवळ दरीत कोसळली। या खासगी बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे। घटनास्थळ दुर्गम भागात आणि अमरावती जिल्ह्यात येत असून सुद्धा अकोटच्या यंत्रणेने तातडीने हालचाल करीत अकोट, हिवरखेड व पोपटखेड येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या। जखमींना टेंभुरसोंडा येथील प्राथमिक उपकेंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले। तिथे काही जखमींवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याची माहिती आहे। या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत। पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने या बचाव कार्यामध्ये जखमींना मोलाची मदत केली। पांडुरंग तायडे यांच्या नेतृत्वात एकलव्य बचाव पथकाचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले। जखमींना बसमधून बाहेर काढून दरीतून वर आणून त्यांनी टेंभुरसोंडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये नेण्यासाठी मदत केली। मीटर गेज रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर सातपुडा पर्वत रांगात राहणाऱ्या नागरिकांना खासगी बस शिवाय पर्याय नाही। या मार्गाने एसटीची बस वाहतूक होत नसल्याने ते आदिवासी नागरिक जीव धोक्यात घालून खासगी बसेसने प्रवास करतात। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अक्कोट।